हे जे आहे हे वरती तुम्हाला ही जी टोपी दिसते हे बघा मंडळी नमस्कार। हा बघा एक केवढा इंटरेस्टिंग असा मशरूम आपल्याकडे आलेला आहे। ह्याला बांबू मशरूम असं म्हणतात। हा मी आता काढतोय आणि ह्याचं खूप छान असं सूप तयार होतं। तर हे मी आता इकडे मशरूम काढायला आलो आहे। मी तुम्हाला याच्याविषयी थोडीशी माहिती सांगतो। हे बघा इकडे पाठीमागे बरेचसे हे मशरूम आहेत आणि इकडे पाठीमागे हे बांबूचं आपलं बेट आहे एक छोटंसं। हा मशरूम काढायला ऑफकोर्स खूप सोपा असतो। असं थोडासा हलवला की हा मशरूम निघतो आणि हे बघा थोडासा कॉन्ट्रास्ट बॅकग्राऊंडवरती घेतल्यावरती तुम्हाला तो मी दाखवणं सोपं आहे। हा जो आहे ह्याला व्हील लेडी असं सुद्धा म्हणतात। व्हील ह्याच्यासाठी म्हणतात की हे तुम्हाला दिसतंय हे बघा एक प्रकारे व्हील म्हणजे एक प्रकारे असं जो काही अशा ज्या स्त्रिया असायच्या वेस्टर्न देशामध्ये ते त्यांच्या चेहऱ्यावरती पूर्ण चेहरा पटकन दिसून असा अपारदर्शक असा एक पडदा असायचा। तर हे ते व्हील आहे हे बघा तुम्हाला दिसतंय। हा ते व्हील आहे असं एकदम जाळीदार असतं। सो हा दिसायला एकदम इंटरेस्टिंग असा मशरूम आहे। पण हा मशरूम इकडे आहे हे आपल्याला अगदी मला तर असं वाटतं 30-35 फुटावरनं आपल्याला ते समजू शकतं। त्याचं कारण हे आहे हे जे आहे हे वरती तुम्हाला ही जी टोपी दिसते हे बघा ही जी टोपी आहे हा खालचा जो पूर्ण त्याचा मशरूम आहे हा त्याचं व्हील आहे। इकडे खालती त्याचं अंडं ज्याच्यामधनं ते बाहेर येतं ते अंडं पण मी तुम्हाला इकडे जर का असेल तर एखादं अंडं दाखवतो। पण हे जे आहेत हे बघा हे जे माझ्या आता बोटाला लागलेले आहेत ना हे त्याचे परागकण आहेत। हे त्याचे स्पोर्स आहेत। स्पोर्स परागकण म्हणावे की याला स्पोर्स म्हणावे कारण हे मशरूम आहे। सो हे त्याचे स्पोर्स आहेत। हे जिथे जिथे पडतील तिथे तिथे त्याच्यापासून असं नवीन त्याच्यापासून प्रजा निर्माण होते। आणि हे जे मशरूम आहेत हे आपल्या इकडे जिथे इकोसिस्टीम चांगली आहे जिथे त्यांना योग्य वातावरण जिथे भरपूर बांबू आहेत जिथे भरपूर बांबूची पानं कुजत आहेत अशा ठिकाणी हे मशरूम भरपूर येतात। आणि हे मशरूम आपल्या इकडे भारतामध्ये लोक खूप कमी प्रमाणामध्ये खातात किंवा त्याचं सेवन करतात आणि शेती तर कोणीच करत नाही। पण जे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज आहेत जसं की थायलंड झालं व्हिएटनाम झालं चायना झालं तर ह्या देशांमध्ये याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि हजारो रुपये किलोंनी विकली जाते। आणि ह्याचा हे जे वरचं जे आहे ह्याला एक भयंकर घाणेरडा वास आहे। ठीक आहे ह्याला भयंकर असा घाणेरडा वास आहे। तो घाणेरडा वास कशासाठी आहे हे जे तुम्हाला मशरूम जे ते मशरूम स्वरूपात कशासाठी येतात त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट किंवा कुठलीही गोष्ट आता आंब्याला आंबे का लागतात आंब्याला आंबे ह्याच्यासाठी लागतात की जेणेकरून त्याच्यापासून त्याची जी नेक्स्ट जनरेशन आहे तयार होईल। नेक्स्ट जनरेशन कशी तयार होते की त्याच्यापासून त्याचं जे नेक्स्ट जनरेशन त्याचं जे बाळ आहे त्याचं जे अंड आहे त्याचं जे बीज आहे त्या बीजाला ते सर्वत्र पोचवण्याचा प्रयत्न करतात। उदाहरणार्थ इकडनं सगुणा बागेतनं जर का अमेरिकेला उद्या आंबे गेले तर काय घेऊन जातील त्या आंब्याच्यामध्ये त्याचं बाठ जाईल हे तुम्ही लक्षात घ्या। किंवा इकडनं जर का ते मुंबईला गेले तुमच्या घरी गेले तर ते कशासाठी जातील कारण त्याची जी बाठ आहे ती एवढ्या लांब कुठेतरी ट्रान्सफर होणार कारण की त्याचं जे बाहेरचं आवरण आहे ते खायला खूप चांगलं आहे। तशाचमुळे हे जे सगळे मशरूम्स असतात ते वेगवेगळ्या प्रकारे काही रंग असतात काहींना वास असतो इव्हन फुलं जे असतात त्यांना पण रंग असतात वास असतात ते ह्याच्यासाठी असतात की ते कीटक फुलपाखरं माणूस अशा सगळ्या गोष्टींना ते अट्रॅक्ट करू शकतील। आता आंबा साक्षात माणसाला किंवा माकडांना किंवा इतर प्राण्यांना अट्रॅक्ट करतो पण हे जे आहेत हे कीटकांना अट्रॅक्ट करतात। तुम्हाला इनफॅक्ट इकडे दिसतसुद्धा असतील हे बघा आता हे मी काढलं त्याच्यामुळे ह्याच्यावरती नाही येत पण हे बघा इथे तुम्हाला दिसत असतील हे बघा इथे या मुंग्या केवढ्या आल्यात बघा ह्याच्यावरती। ऑफकोर्स मुंग्या पॉलिनेशनसाठी त्या नाही आहेत पण ह्याच्यावरती तुम्हाला दिसतील हे बघा इथे बघ गोमाशी बघ हे बघा इथे तुम्हाला दिसते ही गोमाशी आहे। त्याच्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये चिलट आहे हे बघा उडताना दिसत असेल बघा ही माशी उडली। सो हे जे आहेत हे जेव्हा उडतात हे कुठे बसतात आजूबाजूला बाकीच्या धडावर जास्त बघून त्याला वास नाही आहे पण ते सगळे ह्याच्यावरती बसत आहेत। हे जे वरती तुम्हाला दिसते ही टोपी जी आहे ह्या टोपीवरती ते सगळेजण बसत आहेत। ही टोपी जी आहे ही चिकट आहे हे बघा ही काठी पण त्याला चिकटून आली। सो ही जिथे जिथे ज्याचा स्पर्श होतो आहे तिकडे तिकडे ही टोपी चिकट जी आहे तिथे तिथे ती टोपी त्याला स्पर्श होतो आहे आणि तिथे तिथे ह्या चिकटपणामुळे त्याचे सगळे जे स्पोर्स आहेत ते सगळीकडे जिथे जिथे याचे स्पोर जातील तिथे तिथे ह्या मशरूमची पुढच्या वर्षी जेव्हा योग्य वातावरण असेल योग्य वातावरण म्हणजे कसं बरं बाय द वे ह्याचं आपण शेती पण करू शकतो। ह्याची शेती जर का तुम्ही करू शकलात आणि जे आपण करायला पाहिजे खरं भारताने
आपण चायनाला काहीच एक्सपोर्ट करत नाही, पण आपण चायनाला जर का काही एक्सपोर्ट करायचं आणि आपल्याला जर का शेतीमधून कोट्याधीश व्हायचं असेल तर अशासारख्या गोष्टींवरती आपण जास्तीत जास्त रिसर्च करायला पाहिजे. ह्या गोष्टींना घेऊन ह्या गोष्टींना आपल्याला कसं अजून वाढवता येईल, त्यांचं कसं लॅबोरेटरीमध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये किंवा त्याच्यामध्ये कसं त्याचे स्पोर्स अजून आपल्याला वाढवता येतील ह्याच्यावरती खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे. आपण फक्त ऑयस्टर मशरूम आणि बटन मशरूम एवढ्या 2 मशरूमवरतीच आपण भारतामध्ये लिमिटेड राहतो. तेवढं न लिमिटेड राहता आपल्याकडे भरपूर आता खाण्यासारखे मशरूमच 50-100 प्रकारचे मशरूम भारतामध्ये असतील जे वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांनी तयार केलेले असतील, पण आपण लोक त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटच करत नाही. आणि हा जो आहे हा आपण मशरूम घेऊन त्याला डिहायड्रेट करून किंवा काहीतरी त्याची पावडर वगैरे करून हा आपण कोणत्या तरी स्वरूपात एक्सपोर्ट करायला शिकायला पाहिजे किंवा आपल्या आपण देशामध्ये सुद्धा कन्झ्युम करायला शिकायला पाहिजे. ह्या मशरूमचं आज आपण इकडे सूप करणार आहोत आणि मी ते पिणार आहे. म्हणजे दरवर्षी ते पितो आणि मला ते खूप आवडतं. मी अजिबात सजेस्ट करणार नाही की तुम्ही ते करा, कारण की कुठलाही मशरूम जो असतो तो 100% सेफ आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही जोपर्यंत त्याचं सीड आपण हे नैसर्गिक मशरूम आहे. तुम्ही कोणत्याही मशरूमवरती अजिबात प्रयोग करू नका. मला ज्याच्याविषयी माहिती आहे ते मी करतो, हे मी तुम्हाला सजेस्ट नाही करत आहे. पण मला तुम्हाला सांगायचं की हा खायचा मशरूम आहे आणि ह्याच्यापासून हे बघा सगळं जो व्हील आहे हा त्याचा सगळा बाहेर पडतो आणि फक्त एका दिवसासाठी हे सगळं होतं. एका दिवसामध्ये त्याच्यापासून हे सगळं त्याचा व्हील येतो. हा जो व्हील आहे ह्या व्हीलचं कारण काही गोष्टींना अट्रॅक्ट करण्यासाठी असं असेल की जेणेकरून त्याचे जे सगळे किडेबिडे आहेत त्यांना बसायला, त्यांना खेळायला, त्यांना एक चांगला वॉल तयार होईल त्याच्यासाठी हे असेल असं मला वाटतं, किंवा वेगवेगळ्या कीटकांना त्याच्यामुळे आकर्षितसुद्धा वाटत असेल त्याच्यामुळे ते असेल. पण हे जे आहे ह्या टोपीमध्ये सगळा मेन गेम आहे. ही जी टोपी आहे ह्या टोपीमध्ये सगळे स्पोर्स आहेत. हे स्पोर्स आपण परत इकडे आतमध्ये टाकूया जेणेकरून पुढच्या वर्षी ह्या मशरूमचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न होईल, किंवा जिथे अजून मोठ्या प्रमाणात आपल्या इकडे सगुणा बागेमध्ये मी ह्याचं एखादं अंडं मिळतं आहे कधी बघतो, इथे एवढ्या सगळे मशरूम तुम्हाला दिसत आहेत. बरेचसे मशरूम्स इकडे आहेत. काही मशरूम्स तुम्हाला दिसत आहेत एकदम हेल्दी आहेत जे नवीन आलेले आहेत, आणि काही काही मशरूम उगवण्याच्या याच्यामध्ये आहेत. हे इथे जे दिसतं आहे बघा, इथे त्याचं अंडं आहे. हे अंडं आहे त्याचं, हे पण मी काढून दाखवतो तुम्हाला. हे बघा हे जे आहे हे त्याचं अंडं आहे. हे अंडं पण मी तुम्हाला कापून दाखवतो. ह्याचं पूर्ण रिक्वायरमेंट त्याची फक्त आयुष्याची एवढीच असते की ह्याच्या आतमधलं हे बघा, हे फक्त ह्याच्यामधनं राईट टाईमला त्याच्या आतमध्ये पाणी शूट होतं आणि पाणी शूट होऊन हे सगळं वरती येतं. हे सगळं जे आहे हे एक प्रकारे असं ऑरोगॅमी केल्यासारखं असं एकत्र असं चिकटलेलं आहे. ह्याचं सगळा हा एवढा मोठा भाग त्याचा होतो. आणि हे जे आहे हे त्याचे स्पोर्स आहेत. हे बघा, हे बघा, हे जे तुम्हाला दिसत आहेत हे त्याचे स्पोर्स आहेत. हे ज्याला स्पोर्स पण आत्ता हे पूर्ण तयार नाही झालेत, आपण आता व्हिडिओसाठी दाखवले. सो अशा प्रकारे हे त्याचं अंडं आहे. हे अंडंसुद्धा असं एकदम असं गुबगुबी जेलीसारखं हे त्याचं अंडं आहे. असं दिसायला एखाद प्रकारच्या एखादी अशी एलियनची मूव्ही असते ना तशा प्रकारचं हे एकदम दिसतं. पण हा खूप महत्त्वाचा मशरूम आहे. परत हा सुद्धा मशरूममध्ये सुद्धा मला असं वाटतं खूप एन्शंट प्रकारचा कोणता तरी मशरूम असणार आहे. त्याच्यामुळे हा दिसायला जरा थोडंसं भयंकर आहे. सुंदर पण म्हणू शकतो आणि भयंकर पण म्हणू शकतो. तर धन्यवाद मंडळी. तुम्हीसुद्धा सगुणा बागेमध्ये आत्ताच्या काही दिवसांमध्ये आलात तर तुम्हाला अशा सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. सगुणा बागेमध्ये मला असं वाटतं 150 ते 200 प्रकारचे वेगवेगळे वाईल्ड मशरूम्स आता दिसतात. ते अजून पुढचे महिना 1.5 महिना असतील. आणि तुम्हाला जर का त्याच्या फोटोग्राफीमध्ये किंवा त्याचा अभ्यास करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली करा. मी परत तुम्हाला सांगतो की हे कुठलेही मशरूम्स हे जे सगळे आपल्याला निसर्गात मिळतात ते खाण्यासाठी योग्य आहेत का नाहीत हे मी तुम्हाला सांगत नाही. मी सांगतो हा मी खाणार आहे, पण तुम्ही अजिबात मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार, कारण की हे भयंकर विषारी पण असू शकतात आणि त्याच्यामध्ये मृत्यू पण होऊ शकतो. धन्यवाद. भेटू आपण सगुणा बागेत लवकरच. सगुणा बाग शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.